रामकृष्ण आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही जी स्लीव आहे तर ही अशा प्रकारची बाही डिझाईन तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे। तर व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी। हे बघा, मी माझी इथं स्लीव कटिंग करून घेतलेली आहे आणि मला मस्त छान अशी डिझाईन बनवायची आहे। त्यासाठी आपण काय करणार, ही जी स्लीव असते ती कटिंग झालेली तर आहे, पण माझे एकदमच प्लॅन चेंज झाला तर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने तिला बनवणार आहे। तर हे पायी तर 2 इंच आपण घेतलेला आहे, त्यानंतर 2 इंच आपल्याला वर घ्यायचा आहे असं, ओके। आणि हा जो आपला बाहीचा शेप असतो ना तो कंटिन्यू असा करायचा आहे आणि असं असं इथं मॅच करायचं आहे। तर ही स्लीव एकदम छान अशी तयार होणार आहे आपली, दाखवते मी तुम्हाला तसं। आता हे आपलं एक पॅटर्न तयार होते बाहीचं। आता ही अस्तरची स्लीव माझी वेस्टेज जाणार आहे, कारण मला थोडी न्यू स्लीव बनवायची होती, तर आपण नवीन दुसऱ्या अस्तरवर अजून कटिंग करणार परत। ओके, अशा पद्धतीने। आणि हा जो पार्ट आहे तो असा आपला इथं कटिंग होणार आहे। आता याचे पॅटर्न तुम्ही असं बघणार तर असं दिसतंय, अशा पद्धतीने आपण अस्तर देखील असंच कटिंग करणार। ही बाई आहे ना एकदम भारी आहे। ही स्लीव बनवायची आहे ह्या कापडमध्ये। ह्या कापडचा वापर कसा करणार ते बॉर्डरचा, तर बॉर्डरसाठी काय करायचे, आपल्याला बॉर्डर जी आहे ती कटिंग करून घ्यायची पूर्णपणे। आधी तर बाहेर बसतायत काय बघायचे, मग बॉर्डर कट करायची। हा, बाहेर बसून जातील पण त्यांना जॉईंट येईल। थोडा रिस्की पॅटर्न आहे, चालतंय। तर बघा, ह्या बाहीला आजूबाजूला जॉईंट येणार आहेत आणि जसं हे पॅटर्न दिसतंय ना खाली असं क्रॉसमध्ये, तर हे आपली बाही तयार झाल्यानंतर एकदम सरळ हा पार्ट होणार आहे। तर यासाठी तुम्हाला पूर्ण बघायचं आहे। बघा, मी खालच्या बाजूने कापड असं अल्टर करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। ज्या शेपमध्ये बाही कटिंग झाली होती त्याच शेपमध्ये मी बाही तयार केली आणि आजूबाजूला त्याला जॉईंट दिलेले आहेत। तर आता सेंटरला कट लावलेला आहे, तिथं बघा, तिथून आपण त्या बाजूला आता बरोबर 3 ते 4 प्लेट घेतलेल्या आहेत मी, ज्यांचं टोक जे आहे किंवा त्यांची दिशा आपली सेंटर पॉईंटकडे आलेली आहे। आणि ह्या बाजूने देखील आपल्याला प्लेट घ्यायची आहे, तर प्लेटांची दिशा बरोबर समोरासमोर यायला हवी एकमेकांकडे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे, एकदम छान असा। तर अशाच पद्धतीने मी दोन्ही बाह्यांचे पफ क्रिएट केलेले आहेत। आता ही जी काही बॉर्डर होती तर ही मला थोडी जास्त ब्रॉड वाटते आणि बाहीवर तर लावायची आहे, म्हणून मी याला मधून कट लावला आणि पूर्ण बाहीला बरोबर अशी 2 पार्टमध्ये आपण ही बॉर्डर लावून घेतली। एक बॉर्डर ह्या बाहीला, एक बॉर्डर त्या बाहीला। तर खालून जो आहे तो कापड मी असं फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालचा आपला बॉटम तयारच होता स्लीवचा, म्हणून आपण ही जी बॉर्डर आहे ती आपण अशी फोल्ड करून लावून घेतोय। तर तुम्ही बघितलं असेल आपलं बाहीचं पॅटर्न किती क्रॉस दिसत होतं जेव्हा आपण सुरुवातीला कटिंग केलं, पण मात्र जेव्हा त्याला पूर्ण आपण फायनल लुक दिला ना, वरती प्लेट घेतल्या, त्यानंतर त्याचा आकार जो आहे तो खालचा पूर्ण चेंज झालेला आहे। तर ही अशी एकदम मस्त गोल राऊंडमध्ये येणारी स्लीव आहे, जी तुमच्या दंडघेरवरती एकदम परफेक्ट फिटिंगला बसेल। मी थोडी लूज ठेवलेली आहे माझ्यासाठी, माझे 6च्या दंडघेर आहे, तर मी 6.5 ते 7 पर्यंत अशी ठेवली तिला। 6.5च्या म्हणजे अर्धा इंच मी याला लूज ठेवलेली आहे, कारण त्याचा एकदम जो परफेक्ट लुक आहे तो तसाच आपल्याला मिळत असतो।
तर मग बाहीचा फायनल लुक मी तुम्हाला इथं असा दाखवलेलाच आहे. तुम्ही बघू शकता की ती सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे. तर आजचा हा जो काही व्हिडिओ होता तो माझा पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.